आणि पहिला चेंडू पुढे येऊन सरसवून खेळण्याचा प्रयत्न आणि चेंडू जातोय घोषित. आणि हा चेंडू आता मात्र हवेत खेळून काढला आणि पहिला विकेटचा पतन होताना बघायला मिळतोय आणि टाळ्यांचा गडगडाट देखील बघायला मिळतोय कारण होम टीम आहे. फर्स्ट विकेट हॅज बीन फॉलोन डाऊन. हा चेंडू आता मात्र ऑफ साइडला जबरदस्त लॉकटेड कव्हर ड्राईव्ह खेळून काढला. चेंडू जाता 1-2 बाउन्स ओव्हर टू द डिफेन्स फॉर द 4 रन्स. पहिलाच बॉलिंग मार्क. हा चेंडू आता मात्र बॅटची कडाई घेतली हवेत आणि मयूर भोईरने पूर्ण केलं आपलं काम. अजून एक फलंदाज बाद झालाय. हा चेंडू आता मात्र टॉपॅच घेतला आणि चेंडू जातोय बिहाइंड द विकेट पुन्हा एकदा घोषित क्षेत्रामध्ये. नेक्स्ट डिलिव्हरी ऋतांशु. हा चेंडू मात्र हवेत खेळून काढला. अजून एक आता मात्र विकेट येतोय. यस अजून एक फलंदाज बाद झालाय. व्हॉट अ ब्रिलियंट बॉलिंग परफॉर्मन्स दिस इज. नेक्स्ट डिलिव्हरी. हा चेंडू अजून एक व्हॉट अ ब्रिलियंट बॉलिंग परफॉर्मन्स दिस इज. एक्सलंटली बॉल राईट ऑन मनी परफेक्टली पीजी. हा चेंडू आता मात्र आडव्या बॅटने कनेक्शन झालाय. चेंडू जातोय सीमा रेषा पार. हा येतोय आणि हा अजून एक आता मात्र अजून एक षटकार. हा चेंडू आडव्या बॅटने खेळलाय. चेंडू हवेत आहे आणि चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. हा येतोय हा चेंडू अजून एखादा पुढे येऊन सरसावून खेळून काढलाय. चेंडू जातोय बॅक टू 2 सिक्सेस. व्हॉट अ ब्रिलियंट बॅटिंग परफॉर्मन्स दिस इज. हा चेंडू आता मात्र टॉपॅच घेतलाय. चेंडू हवेत आहे. झेल खाली क्षेत्ररक्षक उपस्थित आणि एक साधा सोपा झेल टिपला गेलाय. ज्या विकेटच्या प्रतीक्षित होता जुगाव टीम ती विकेट मिळताना बघायला मिळते ह्या चेंडूवरती. यस डीजे षटकातील हा नंबरच्या षटकातील पहिला चेंडू आणि कनेक्ट केला. व्हॉट अ ब्रिलियंट बिट ऑफ इट दिस इज. एक्सलंटली टाइम ओव्हर द स्क्वेअर लेग. लेजंड प्लेयर सासोले गावचे देवनाथजी मडवी यांचं इथं आगमन झालंय आणि त्यांचं स्वागत केलंय फलंदाजाने षटकार. आणि व्हॉट अ ब्रिलियंट लेफ्ट वर्सेस लेफ्टची ही लढत बघायला मिळते. अजून एक आता मात्र फटका दर्जेदार. अजून एक येतोय षटकार. लेफ्ट वर्सेस लेफ्टची ही बॅटल बघतोय आणि आपण बघतोय आणि हा आता मात्र गोलंदाज कुठेतरी आता ह्या चेंडूवरती वर्चस्व प्रस्थापित करताना बघायला मिळतोय. धावा आल्यानंतर त्याच्या पुढच्या चेंडूवरती बळी टिपला गेलाय. कुठेतरी गोलंदाजाने कमबॅक केलाय. सामना असतात खरोखरच आपली उपस्थिती ते दाखवतात. तर मी यतीन भोईर बॉलिंग मार्क. हा चेंडू आता मात्र कनेक्ट केला लेग साइडला वेकंट एरियामध्ये. चेंडू जात आहे 1 बाउन्स ओव्हर द फेन्स. हा आलाय डिलिव्हरी. हा चेंडू आता मात्र वेगावरती स्वार होत असताना चांगला चेंडू डिलिव्हर केलाय आणि बॅटची एज घेतली गेली आणि बिहाइंड द विकेट झेल टिपली गेलाय. पहिला चेंडू आता मात्र चेंडू हवेत खेळून काढलाय. झेल खाली क्षेत्ररक्षकाने स्वतःला सेट केलाय आणि अजून एक फलंदाज बाद झालाय. दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज बाद झालाय. ह्याच्यावरती तुमचं पुढचं गणित तेवढा. आता मात्र हिटिंग झोन मध्ये आणि जसा हिटिंग झोन मध्ये होता तसा बाहेर पाठवलाय. व्हॉट अ ब्रिलियंट बिट ऑफ हिट. रितेश याचा हा चेंडू मात्र आता येतोय. हा डॉट रनअप आहे डावकऱ्याचा चेंडू आणि हा चेंडू मात्र आता पहिला चेंडू कुठेतरी चांगला चेंडू डिलिव्हर करत असताना बघायला मिळतं. त्याला कुठेतरी थांबवलंय. अजून एक व्हॉट अ ब्रिलियंट बिट ऑफ बॉलिंग दिस इज. एक्सलंट स्टप. अजून एक चेंडू आता मात्र इट्स अ विकेट. आणि हा चेंडू आता मात्र ऑफ साइडला जतीच्या माध्यमातून टोलवलेला तिकडे झेल घेण्याचा व्यथोचित प्रयत्न. पण झेल टीम जी ओढ घरच्या मैदानाची असते ती कुठेच नसते. आणि हा घरच्या मैदानावरचा पहिला षटकार मयूरच्या बॅट मधून बघायला मिळतोय. हा मिळतो गोलंदाज मयूरसाठी. हा चेंडू अजून एक जबरदस्त कनेक्ट केलाय आणि ताकद एवढी प्रचंड आहे ना जसा बॅटला कनेक्ट झालाय ना तसा सीमा. आणि हा चेंडू आता मात्र जोरकस खेळण्याचा प्रयत्न मयूरसाठी. आणि हा चेंडू हवेत खेळून काढलाय. चेंडू खाली स्वतः गोलंदाज गेला आणि झेल टिपलाय. आता मात्र कुठेतरी ज्या फलंदाजाने आशा प्रलंबित केल्या होत्या तो फलंदाज आता मात्र पॅव्हलियनकडे गेलाय शेवटचा चेंडू फेस करण्यासाठी. आणि हा चेंडू आता मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न कार्पेटच्या सहाय्याने इनर सर्कलच्या बाहेर चेंडू जातो तिकडे क्षेत्ररक्षण झालं. तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न
आणि 2 धावा देखील आपण पूर्ण होताना बघायला मिळतात तिथं. तिथं 4 शॉट म्हणणं वावगं ठरणार नाहीये. हा चेंडू आता मात्र चेंडू खेळून काढलाय. चेंडू जातोय षटकार डिलिव्हरी आणि हा चेंडू अजून एक आता मात्र कनेक्शन झालाय. तिकडे चेंडू जातोय अजून एक बॅक टू बॅक 2 सिक्सेस लगातारचे 2 षटकार बघायला मिळाले. आणि हा चेंडू देखील येतोय डॉट बॉल आणि हार्ड लक होम टीम गावदेवी जुगाव टीम आणि अभिनंदन देसाई टीम दूरवरचा प्रवास कुठेतरी सफल होताना बघायला मिळतोय. पहिल्या सामन्यात मात्र त्यांना विजय मिळालाय. यानंतरची आपण आगामी लढत बघणार आहोत. वाशी इंडियन्स धारावे बनाम हिरानशी बामण डोंगरी.